गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 9 समास 9 संदेह वारण। श्रीराम ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सरिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे ब्रह्म भेदिता भेदेना ब्रह्म छेदिता छेदेना ब्रह्म परते होईना केले तरी ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता निटची झाले परिब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळांस अनुभवे दिसत आहे तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलले ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वाचन ब्रह्मांड नाही म्हणो तरी आणि दिसे म्हणो तरी नासे आता हे समजती कैसे श्रोते पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परम वंदनीय परमश्रद्धेय जगद्गुरु श्री माऊलींचरणी नतमस्तक होऊन आजच्या संत संघाला उपस्थित गुरुबंधू गुरुभगिनी श्री गुरुदेव भाविक हो, आपण मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये देहांत निरूपण या समासात आपण निरूपण ऐकलं. त्यामध्ये अंतःकरण पुन्हा जन्माला कसं येतं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता आणि याचं तर्कशुद्ध उत्तर समर्थ रामदास स्वामींनी असं दिलेलं आहे की अंतःकरण हे सूक्ष्म आहे, वायुस्वरूप आहे आणि म्हणून ते स्थूल नवीन शरीर तयार करतं आणि पुन्हा जन्माला येतं आणि देहांतानंतर या अंतःकरणाला पुन्हा जन्म प्राप्त होतो. आज आपण भाविको दासबोध ग्रंथातील दशक 9 समास 9 संदेह वारण या समासावरती आपण निरूपण ऐकणार आहात. संदेह म्हणजे शंका आणि ह्या शंकांचं निरूपण समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर प्रकारे केलेलं आहे या समासामध्ये आणि म्हणून पूर्वार्धामध्ये 1 ते 12 ओळींपर्यंत शिष्यांनी ब्रह्म आणि ब्रह्मांड याबाबत शंका उपस्थित केलेल्या आहेत. पण भाविक हो, ह्या शंका निर्माण करणारं कोण आहे तर मन. कारण अज्ञानपणामुळेच या मनामध्ये संकल्प आणि विकल्प आल्यामुळं ब्रह्म आणि ब्रह्मांडामध्ये ह्या अशा शंका निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात ठिकाणी की ब्रह्म आणि ब्रह्मांड आहे तरी कसं, तर ब्रह्म आणि ब्रह्मांड यांचे स्वभाव परस्पर विरोधी आहेत. ब्रह्मांड हे स्थूल आहे, माईक, नाशिवंत, क्षणभंगूर आहे आणि ब्रह्मांडाला सीमा आहे. मात्र या उलट ब्रह्म हे सूक्ष्म आहे. सूक्ष्माचा अर्थ या ठिकाणी व्यापक घेतलेला आहे. सत्य आहे, शाश्वत आहे, चिरंत आहे, अनंत आहे. आणि असं हे ब्रह्म आणि ब्रह्मांड
ब्रह्मांडामध्ये ज्याने ब्रह्मांड दिसतं आहे. आणि म्हणूनच यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ब्रह्माचं या ठिकाणी निवारण केलं आहे. ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सारेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे, ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म काही परतवेना केलं तरी. म्हणजेच काय, तर ब्रह्माचं निवारण जर करायचं निवारण होत नाही, त्याला सारावे तर ते सरत नाही, ते क्षणभरसुद्धा बाजूला होत नाही. कारण ब्रह्माचा भेद होत नसल्यामुळं त्याला तोडावे तर तुटत नाही, ते बाजूला ढकललं जात नाही. आणि असं हे ब्रह्म अखंड आहे, ते खंड पावत नाही, त्याला दुसरेपणासुद्धा नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्थळे, पाषाण, शिळा, शिखरे, पर्वत, स्थळांतरे अशी रचना असली पृथ्वी या परब्रह्मात निर्माण कशी झाली, असा प्रश्न या ठिकाणी शिष्यांना या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांनी दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेला आहे की जे ब्रह्मामधून विपरीत लक्षणयुक्त असं ब्रह्मांड निर्माण झालंच कसं. मग यामुळे ब्रह्मात क्षेत्र गेला नसेल ना. आणि हे दोघांचे स्वभाव परस्पर विरोधी आहेत. मग हे दोघेही ब्रह्म आणि ब्रह्मांड हे एकमेकांमध्ये घुसले कसे, अशा शंका समर्थ रामदास स्वामींना या ठिकाणी या समासामध्ये विचारलेल्या आहेत. आणि याचं निवारण करताना प्रत्यक्ष भगवंतानेच भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे भाविक हो, की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये समाविष्ट आहे. आणि भाविक हो, हे तुम्हा आम्हाला समजण्यासाठी सुद्धा आपल्या जगद्गुरू श्री मौलींनी असं सांगितलेलं आहे की मी सर्व भक्त शिष्यांच्या हृदयामध्ये आहे आणि माझे भक्त शिष्य माझ्या हृदयामध्ये आहेत. आणि म्हणूनच या ब्रह्माचं ज्ञानासाठीच आपल्या जीवनामध्ये जर नितांत गरज कोणाची असेल तर सद्गुरूंची आहे. कारण सद्गुरूंशिवाय आपल्या खऱ्या ज्ञानाचं हे ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि या देहाचं, या नरद्याचं जे सार्थक जे करायचं असेल तर स्वस्वरूपाची ओळख फक्त आपल्या सद्गुरूच करून देऊ शकतात. आणि म्हणून अशा परब्रह्माचं ज्ञान होण्यासाठीच, कारण ब्रह्म आणि ब्रह्मांड जरी भासलं, कारण हे ब्रह्माच्या पुढे ब्रह्मांड इतकं नगण्य आहे की ते इतकं नगण्य आहे की ते निर्माण झालं होतं असं म्हणणंसुद्धा या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे. कारण ब्रह्म हे चराचरा व्यापून राहिलेलं आहे, ते व्यापून उरलेलं आहे. आणि म्हणून आपल्या मौलींसाठी की चराचरामध्ये ब्रह्म आहे. मौलींनी सांगितलं की अनुरेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. की हे ब्रह्मांड हा परमेश्वर ना अशी कुठं जागाच नाही आहे. आणि यासाठीच आपल्या जीवनामध्ये नितांत गरज सद्गुरूंची आहे. सद्गुरूंशिवाय आपलं जे ज्ञानचक्षु आहे ते उघडलं जाणार नाही. कारण हा देह जो आहे तो भाविक हो, तुम्ही आम्ही ब्रह्मच आहोत, पण ह्या ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठीच भाविक हो सद्गुरूंची गरज आहे. कारण ते ब्रह्म आतमध्ये आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून या विश्वाचं जे ब्रह्मांडाची निर्मिती जी आहे ती ब्रह्मानेच केलेली आहे. आणि ब्रह्माने निर्मिती करून त्याच्यामध्ये हा ब्रह्म आतमध्ये शिरलेला आहे असं तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून भाविक हो, आज आपण निरूपण या ठिकाणी भगवान कृष्णाला सुद्धा भ्रमित झालेल्या अर्जुनाला शेवटी सांगावं लागलं की अरे बाबा, हे सगळं माझं जे रूप पाहतोयस तो मी ब्रह्म नाही आहे, मी वेगळा आहे. आणि हे रूप वेगळं आहे. हे रूप म्हणजे ब्रह्मांड समज, आणि या रूपामध्ये वसलेला जो आहे तो ब्रह्म समज. आणि मग त्या अर्जुनाची भ्रांती उडाली. आणि मग काका, मामा, दादा, गुरु हा सगळा जो भ्रम होता हा अर्जुनाचा नाहीसा झाला. आताच आमच्या प्रबोधनकारांनी सांगितलं की हा भ्रम निर्माण कोण करतं, तर मन. म्हणून तर संत तुकाराम महाराज या मनालाच देवाच्या अधीन देऊन टाकतात. देवा, तुझ्या चरणावर हे मोगरारूपी मन वाहतो म्हणून म्हणतात. आपण अभंगातून पाहूया आणि परत मूळ विषयाकडे येऊया. हा मोगरा अर्पुडी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुडी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुडी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुडी ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही, पुनरुपी संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुडी ईश्वरा, मन
मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही पुनरुपी संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हे शेवंती देव भगवंती मन हे शेवंती देव भगवंती मन हे सेवंती देव भगवंती मन हे सेवंती देव भगवंती पुनरुपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही पुनरुपी संसारा येणे नाही मन हा मुगरा अर्पुनीश्वरा मन हा मुगरा अर्पुनीश्वरा मन हा मुगरा अर्पुनीश्वरा मन हे तुळसी देव ऋषिकेशी 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 पुनरपि जन्मा येणे नाही पुनरपि जन्मा येणे नाही येणे नाही मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा मन हा मुगरा अर्पुडी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही पुनरुपी संसारा येणे नाही मन हा मुगरा अर्पुनीश्वरा मन हा मुगरा अर्पुनीश्वरा मन हा मुगरा अर्पुनीश्वरा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुका म्हणे ऐसा तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा 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 तुझा वास भावा
वैकुंठासी तुझा वास भावा, वैकुंठासी वैकुंठासी. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. तेव्हा हे जे आपलं मन मोगऱ्यासारखं मन, संत का जगद्गुरू तुकोबारायांनी या मनाला मोगऱ्याची उपमा दिलेली आहे. आणि हे मोगरारूपी मन हे देवा तुझ्या चरणावर आम्ही अर्पण करतोय, जेणेकरून तुझा वास आमच्यामध्ये झाल्याशिवाय आमच्या मनावर हे जे भ्रांतीचं पडळ निर्माण झालेलं आहे, पिंड म्हणजे काय किंवा ब्रह्मांड म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय, ते त्याचा नाश होणार नाही किंवा ती भ्रांती आमची तुझ्याशिवाय फिटणार नाही. पुढे ऐकूया आपण. म्हणून या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी की निर्गुण ब्रह्म जे आहे हे ब्रह्म आपल्याला जाणवलं पाहिजे, ते आपल्याला भासलं पाहिजे, त्याचा आपला अनुमान काढता आलं पाहिजे. यासाठीच समर्थ रामदास स्वामींनी याच्यामध्ये आकाशाचं दृष्टांत त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण आकाश हे पंचमहाभूतापैकी एक आहे आणि ते पंचमहाभूतामध्ये राहतं, परंतु आकाश हा ब्रह्माचा अंश आहे. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे. आकाशामध्ये अनेक वस्तू निर्माण होतात भाविक हो. या वस्तू काही काल आकाशामध्ये राहतात आणि कालांतराने त्या आकाशामध्ये नाहीशा होतात. मात्र या वस्तू निर्माण झाल्या अथवा नाहीशा झाल्या तरी आकाशाचं स्वरूप कधी मलिन होत नाही. तसं भाविक हो, हे ब्रह्म आणि ब्रह्मांड जरी भासलं जरी दिसलं तरी या ठिकाणी तरी ब्रह्म हे अखंड आहे, ते अछद आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला या वस्तू आकाशामध्ये निर्माण होतात तेव्हा त्या वस्तूंचे ठसे आकाशावरती उमटत नाहीत. इथं सांगायचं आपण गेलं या ठिकाणी तर जसं आपण एखादा दिवा आकाशामध्ये जर लावला तर त्या दिवा आकाशाला बाजूला सारू शकत नाही, कारण आकाश हे अचल आहे. आणि आकाशामध्ये जी चार भूतं आहेत, पृथ्वी आप तेज आणि वायू, ही चारही भूतं आकाशाला बाजूला सारू शकत नाहीत, कारण ही अचल नाही आहेत. कारण गगन हे सदन आहे आणि गगन हे सदन असल्यामुळंच आकाशाचा भेद ही चारही भूतं निर्माण झाली किंवा लय पावली तरी आकाशाला बाजूला सारू शकत नाहीत. आणि म्हणून आकाश हे चारही बाजूनं असं घनदाट भरलेलं आहे, ते व्यापून उरलेलं आहे. आणि म्हणून ही पृथ्वी इतकी कठीण आहे भाविक हो. पण ह्या कठीण असलेल्या पृथ्वीची चालणी प्रत्यक्ष आकाशाने केलेली आहे. पृथ्वीचा अंगने अंग आकाशाने भेदलेलं आहे. आणि म्हणून आपले जगद्गुरू मौली ह्या ठिकाणी हेच सांगतात की ज्याला ब्रह्मस्वरूप म्हणजे अहम ब्रह्मस्मी, कारण तो तूच आहेस ह्याची ओळख करून घेण्यासाठीच आपल्या जीवनामध्ये सद्गुणची नितांत गरज आहे. आणि म्हणून आपले माऊली पत्रिका सांगतात त्या ठिकाणी की साधना करा, संतसंग करा, वारी उत्सव करा. या सगळ्याच्या माध्यमातून काय सांगायचं आहे तर जे विकार आहेत की जोपर्यंत तुम्हाला हा आपले विकार जे आपल्या देहामध्ये विकार आहेत हे जोपर्यंत आपले विकार नाहीसे होत नाहीत, त्याचा संकल्प जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत ह्या ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून एका अभंगामध्ये माऊलीने सांगितलं आहे की त्यागुनी लक्षणे संत संग धरा, निष्काम प्रेम सद्गुरुशी. त्यागुनी लक्षणे संत संग धरा, निष्काम प्रेम सद्गुरुसी, निष्काम प्रेम सद्गुरुसी, निष्काम प्रेम सद्गुरुसी. त्यागुणी लक्षणे संत संग धरा, निष्काम प्रेमे सद्गुरुसी, निष्काम प्रेम सद्गुरुसी, निष्काम प्रेमे सद्गुरुसी. सद्गुरु करावा सर्व स्वर्ण, मी कोण सवाल पुसा त्यासी, मी कोण सवाल पुसा त्यासी, मी कोण सवाल पुसा त्यासी. सद्गुरु करावा स्वस्वर पूर्ण, मी कोण सवाल पुसा त्यासी, मी कोण सवाल
भरोसा त्यासी, सवालाचा जबाब तू ब्रह्म अससी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावी, सवालाचा जबाब तू ब्रह्मसि, सद्गुरु वचने पूर्ण व्हावी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावी, सद्गुला जो माणी देवा हुडी मोठा, नरेंद्र म्हणे नर धन्य तो मोठा, नरेंद्र म्हणे नर तो धन्य मोठा, नरेंद्र म्हणे नर धन्य तो मोठा, सद्गुरुशी जो म्हणे देवाहून मोठा, नरेंद्र म्हणे नर धन्य तो मोठा, नरेंद्र म्हणे नर धन्य तो मोठा, नरेंद्र म्हणे नर धन्य तो मोठा. कारण या विकांचा त्याग जर करत असेल तर संतांची संगत धरा. संतांची संगत असताना या ठिकाणी सद्गुरू केले पाहिजेत. कारण सद्गुरू कसे करायचे आहेत? निष्काम वृत्तीने सद्गुरू करायचे आहेत. जर आपण सकाम वृत्तीने भाविकाचं सद्गुरू केले तर जे पूर्ण ब्रह्माकार जे आहे याचं ज्ञान या ठिकाणी भाविक आम्हाला होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्वस्व, जसं आपल्या माऊलींनी या ठिकाणी माझं सर्वस्व कोण आहे तर संत शिरोमणी गजानन महाराज, की सर्वस्व अर्पण केलं की जळी तळी काष्टानी माझे गजानन महाराज. तसं भाविक जेव्हा आपण आपल्या सद्गुरूची नितांत श्रद्धा आणि भाव ज्यादिवशी आपण ठेवू त्याच वेळेला आपली पाटी इतकी कोरी त्या ठिकाणी होणार आहे की ही पाटी झालेली जी कोरी पाटी झालेली आहे ती सद्गुरूंच्याकडे आपण घेऊन जायचं. आणि आपल्या सद्गुरू देवांना प्रश्न विचारायचा आहे की मी कोण? भगवंत मी जन्माला या ठिकाणी कशासाठी आलो? मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झालेला आहे? त्याच वेळेला सद्गुरू या ठिकाणी सांगतात की अरे वेड्या, ज्या चराचरमध्ये चैतन्य जे शोधतोयस तो दिसत तसा कोण नाही आहे, ते तूच आहेस. की सवालाचा जबाब तू ब्रह्मा असशी, सद्गुरू वचन पूर्ण होशी. कारण सद्गुरूंचा हा जो शब्द आहे, सद्गुरूंचे वचन जे आहे, कारण सांगितलं की आपणासारे के करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. कारण असं या ठिकाणी फक्त सद्गुरूच, जे आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार जे ब्रह्मस्वरूप आहे ते फक्त सद्गुरूच आपल्या ठिकाणी ह्या ब्रह्मपदाला पोचू शकतात. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी उत्तरार्धामध्ये असं सांगितलं आहे की हा जो ब्रह्मांड जे आहे हे ब्रह्मांड त्याला उपमा दिली की खसखशीच्या दाण्याप्रमाणे ब्रह्मांड आहे. बघा, एखाद्याकडे जर 50 किलोचं सोनं असेल आणि त्याला आपण म्हटलं की तुला 1 तोळा मी सोनं देतो, तर तो काय म्हणेल? दर्या में खसखस. म्हणजे अथांग सागरामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी आपण खसखशीचे दाणे टाकावेत आणि ते पुन्हा आपण पण शोधूच शकत नाही. तसं हे ब्रह्मांड, हे ब्रह्मामध्ये निर्माण जे ब्रह्मांड जे आहे ते खसखशीच्या दाण्याप्रमाणे आहे. परंतु हे ब्रह्मांड खसखशीच्या दाण्याप्रमाणे आहे हे समजण्यासाठी समर्थ रामदास स्वामी उत्तरार्धामध्ये सांगत आहेत की काय करा भाविक हो. म्हणजे तुम्हा आम्हाला सांगतात त्या ठिकाणी की बुद्धी व्यापक करा. आपली जी बुद्धी आहे, आपली वृत्ती जी आहे ती वाढवा. कारण जो पण तुमच्या या ठिकाणी देहबुद्धीचा नाश होत नाही तोपर्यंत तुम्हाला बुद्धी निष्काम करा. कारण सद्गुरूंकडे आपण जे जायचं असतं ते काही मागण्यासाठी जायचं नसतं, मला हे द्या मला ते द्या. कारण प्रपंच असा आहे की तो किती कराल तेवढा अपुराच आहे, फाटका आहे. एखाद्या माणसाच्या पाठीवर एखादं पोतं ठेवावं आणि ते पाठीमागे फाटलेलं असावं, त्या पोत्यामध्ये कितीही टाकत राहा ते पोतं कधीच भरणार नाही. तसा हा संसार आहे. ह्या संसारामध्ये सुखदुःख येतच राहणार. म्हणून तर बहिणाबाई चौधरी म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, तवा जसा चुल्यावर आहे आणि तो लालबुंद झाला आहे तशा प्रकारचा हा संसार आहे. त्या संसाराचे चटके तर मिळणार, सुखदुःखाचे चटके भोगावेच लागणार. परंतु त्यामध्ये अडकून न पडता एका सकाम वृत्तीनं, मी संत संघाला का जातो? माझं अमुक अमुक काम झालं पाहिजे म्हणून मी जातो. आठवड्याची मी साधना का करतो? ती नाही, मला स्वामींनी सांगितलं माझं अमुक काम झालं पाहिजे म्हणून मी ती साधना करतो. असं करून ऐहिक सुख मिळवू शकाल. परंतु जर तुम्हाला परलौकिक सुख मिळवायचं असेल, तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल, जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच माझ्या पिंडामध्ये आहे, याचं जर अपरोक्ष ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर निष्काम वृत्ती आवश्यक आहे. निष्काम वृत्तीने जर तुम्ही तिकडे गेलात सद्गुरूंकडे
आणि त्यांना विचारलं की मी कोण आहे तर सांगा. तर मी माझ्या त्या अभंगामध्ये सांगितलं आहे की निष्काम वृत्तीनं विचारला सवाल विचारला तर आम्ही सांगणार त्या व्यक्तीला सांगणार की तू ब्रह्म आहेस. कारण त्याला ब्रह्माची भूक लागली, त्याला ब्रह्म जाणावंसं वाटू लागलेलं आहे. व्यावहारिक लोक कोणी आमच्याकडे एवढे लोक येतात यातला एकही कोणी प्रश्न विचारत नाही. त्यांचा प्रश्न असा असतो, माझा नवरा दारू पितो, दारू कधी सुटेल, माझ्या नवऱ्याचा अमुक अमुक बाईबरोबर लफडा आहे ते कधी सुटेल, माझी बायको माझ्याबरोबर भांडत राहते ती कधी बंद होईल, आमच्या घरावर कर्जाचा बोजा आहे तो कधी सुटेल, बिल्डरला एवढे एवढे पैसे दिलेले आहेत तो बिल्डर पळाला आहे ते माझे पैसे वसूल कसे होतील, आमच्यावर कर्ज झालं त्या कर्जातून. कळलं ना पोतं केवढं मोठं आहे पाठीमागे. पण ते फाटलेलं आहे. किती त्या संतांकडे आलं की अनुभूती येतेच, प्रचिती येतेच, अनुभव येतोच. पण तो अनुभव जो असतो तो एक अनुभव आपण काही क्षणापुरता उपभोगला की आपण तिथे थांबत नाही, लगेच आपला दुसरा प्रश्न सुरू होतो. त्याला बाबा महाराजांकडे गेलो, महाराजांना प्रश्न विचारला, त्याने आपलं समाधान केलं, अनुभूती दिली, दाखवलं की हा भवसागर तारून नेण्यासाठी मी समर्थ आहे, हे त्यांच्या त्या अनुभूतीतून मी जाणलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे कशाला आलो आहे, मी कोण, माझा जन्म कशासाठी झाला आहे हे समजून घेण्यासाठी आलो आहे. म्हणून मी काय केलं पाहिजे, त्या मार्गातून माझा उत्कर्ष केला पाहिजे. हे आपण व्यावहारिक लोक कधीच विचारत नाही. फक्त सारखी मागणीवर मागणी असते, मागणीवर मागणी असते. आणि मग आमच्याकडून सुटून जाणारी माणसं दोन प्रकारची असतात. एक तुडुंब पोट भरलं की मग गरज भासत नाही म्हणून निघून जातो. म्हणजे काय, सगळे प्रश्न सुटले की देव आठवतच नाही ना. सगळे प्रश्न सुटले, आता चांगलं झालं आहे माझं, आता काय मला संत संघांची गरज नाही, अशी माणसं मग संतांपासून अध्यात्मापासून बाजूला जातात. आणि पूर्वसुकृतामुळे काही भोग भोगावे लागतात. साधू संतांनी किती मार्ग सांगितला तर त्याची तीव्रता कमी होते, पण तो भोग तर भोगायचा. तर रामाला भोगावं लागलं, कृष्णाला भोगावं लागला भोग, देवांच्या देवांना भोग भोगावे लागले. तिथे तुमचं आमचं काय. परंतु सकाम प्रवृत्तीच्या माणसाला किती सांगितलं तरी ते पटणार नाही. म्हणून संत आग्रह धरतात की अध्यात्मात यायचं असेल तर निष्काम वृत्तीनं या, तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होईल, तरच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल आणि मग तुम्ही मोक्षपदाचे वाटेकरी व्हाल. तर हे मोक्षपदाचे वाटेकरी होण्यासाठी निष्काम वृत्ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे, तरच आपण आपल्या मोक्षाकडे जाऊ शकू. तेव्हा आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या रविवारी बरोबर 9 वाजता पुन्हा पुढचा विषय ऐकण्यासाठी उपस्थित राहूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय.